नमस्कार मैत्रिणींनो. जागतिक मातृदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आईची माया पिढी दर पिढी कशी संक्रमित होत जाते हे सांगणारी माझी मैत्रीण सुनीता पिंपरीकर हिची सुंदर अशी कविता आज या निमित्तानं आपण ऐकूया. दुधात साखर विरघळावी तसं कुटुंबात आपलं स्वतंत्र अस्तित्व पुसून टाकणाऱ्या पिढीतली माझी आई. कष्ट आणि काटकसर करत शांत आणि समाधानी राहण्याची किमया साधणारी. बालपणी आई सर्वस्व वाटली. माझं तान्हेपण तिच्या संरक्षक ओटीत ठेवलेली, मायेच्या उबेनं वेढलेली. पुढं शाळेत पाऊल पडलं. तिचं पोट सोडवताना काळीज भित्र्यास शागत झालं. हळूहळू शाळा आवडली. तिथली छोटी छोटी गोष्ट आईला सांगावीशी वाटली. पुढचं पाऊल वरच्या वर्गात. माझं क्षितिज विस्तारत होतं. आता मात्र आईसाठी काही कवाडं बंद झाली. तिच्या परीस मैत्रीण अधिक जवळची वाटू लागली. वाढत्या वयाच्या उंबरठ्यावर आई खरं तर शत्रूच वाटली. तिच्या एक एक बंधनांना, तिच्या डोळ्यातल्या काळजीला मनात बंडखोरी दाटून आली. कारण आई तेव्हा अगदीच ऑर्थोडॉक्स वाटली. पुढे करिअरच्या वाटेवर आई माझी पाठराखीण झाली. टाईम मॅनेजमेंटचे धडे शिकवताना आई माझी काउन्सिलर झाली. लग्न झालं. लग्न झालं, संसारातल्या जबाबदाऱ्या, नातीगोती सांभाळताना आई अगदीच ग्रेट वाटली. सौंदर्य, सुजाणपण, सहकार्य, सामंजस्य, सहनशक्ती, समर्पण या शब्दांचे अर्थ प्रत्यक्ष जगणारी आई मला डिक्शनरी वाटली. मग मग आई होण्याची वेळ आली. तिच्या हातच्या चवीसाठी मनात आस दाटून आली. पावलोपावली जपणाऱ्या तिच्या डोळ्यातली काळजी आता हवी हवीशी वाटली. हातात माझ्या माझी सानुली. हातात माझ्या माझी छकुली, माझ्या गर्भात वाढलेली जणू माझी दुसरी सावली. आईची मात्र लाडकी नातुली. तिचं खाणं पिणं, तिची आजारपणं, तिचं चालणं, तिचं बोलणं, वेळी अवेळी सल्ला मागताना आई फॅमिली डॉक्टर झाली. वयाच्या नाजूक वळणावर सोनुली उभी राहिली. आईच्या डोळ्यातली काळजी आता माझ्याही मनात उतरली. माझ्या लेकीवरती मी मैत्रीची शाल पांघरली. तीही मग विश्वासानं सगळं काही बोलू लागली. आणि मग एक दिवस अलगद गळ्यात पडून चक्क मला ती आय लव्ह यू म्हणाली. तिच्या शब्दांनी सुखावलेली माझ्यातली मुलगी मात्र एकदम गलबलली. तिच्या शब्दांनी सुखावलेली माझ्यातली मुलगी मात्र एकदम गलबलली. अगं, तुझ्यापेक्षा काकणभर सरस असं आईपण निभावलेल्या स्वतःच्या आईला तुला मात्र अशी पावती कधीच का द्यावीशी नाही वाटली? कधीच का द्यावीशी नाही वाटली? पण आता देऊया. आजच्या ह्या मातृदिनाच्या निमित्तानं आपण सगळ्याच आपल्या आईला आय लव्ह यू म्हणूया. लव्ह यू आई.